हिंगोली जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या धरणांची पाणी पातळी काहीशी वाढलेली होती। मात्र जिल्ह्यामधील छोट्या मोठ्या सिंचन तलावाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे आगामी काळात पाणी टंचाई भेडसावण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान या संदर्भात जिल्ह्यातील सिंचन तलावाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। ऑगस्ट महिना उजाडलाय, मात्र हिंगोली जिल्ह्यामध्ये म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीये। जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील जे धरणं आहेत त्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये काहीशी वाढ झालेली आहे। मात्र जे सिंचन तलाव आहेत त्या सिंचन तलावाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली नसल्याचं चित्र हिंगोली जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे। मी सध्या हिंगोलीच्या अंबेरी सिंचन तलाव या परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकता या सिंचन तलावामध्ये केवळ 40% पाणीसाठा आहे। या तलावाची अशी परिस्थिती नसून जिल्ह्यातील सर्वच जे तलाव आहेत त्या तलावाची अशी परिस्थिती आहे। जिल्ह्यातील जवळपास 27 जे लघु प्रकल्प आहेत त्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। त्याचबरोबर जे 2 कोल्हापुरी बंधारे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत त्याची सुद्धा अशीच परिस्थिती आहे। आपण जर बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यातील जे जवळपास 16 जे तलाव आहेत ते तलाव सद्यस्थितीला जोत्याखाली आहेत। पावसाळ्याचे 2 महिने झालेले आहेत, मात्र तलावाची ही जोत्याखालची परिस्थिती आहे। आपण जर बघायला गेलं तर जवळपास 12 जे तलाव आहेत त्या तलावाची सध्या 50% पाणी पातळी आहे। 50%च्या वर सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील तलावाने जे आहे ते पाणी पातळी ओलांडली नाहीये। त्यामुळे येत्या काळामध्ये या तलावावर जे आधारित गावं आहेत त्या गावांना या तलावातून पाणी पुरवठा केला जातो। त्या गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होण्याची शक्यता आहे। मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचं दिसून येत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।